नमस्कार मित्रांनो, मी मोन्या चाललो होतो बबनच्या लग्नाला फोटो काढायला. कसं टॉपमध्ये चाललो होतो. आम्ही पोचलो कान्नरवाडीत आणि तिथं आलता आमचा नवरदेव बबन शेठची विचारपूस करत होता आमचं मोन्या म्हणला लागा लय पाहून आले तर लागणार लागा असं ते म्हणलं बाबा. आणि इकडे लोटांगणाचा कार्यक्रम झालता बघा चालू. लोटांगणाचा कार्यक्रम उरकून आम्ही पोचलो बघा बबन शेठच्या घरी. तर इकडे बायका दुरड्या सोडत होत्या आणि बबन शेठनं लावला होता वहिनीला फोन, तयारी झाली का म्हणून. आणि आम्ही बघत होतो इकडं तर कसा आंघोळ करायची तयारी चालू होती माणसांची आणि इकडं पायावर पाणी घालून आंघोळीची प्रोसेस चालू झालती. मग आम्ही सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि वाजन तर इकडे कडकमध्ये वाजवत होती. बबन शेठनं मंडप तेवढा टॉपमध्ये टाकला होता आणि तेवढ्यात आमचा आला दाद्या आल्या फोटो काढायला सुरुवात केली. आणि कसातली आंघोळ झाल्या हे डॉगेशबाईने केलता कर, गावतच नव्हता कोणाला. एकतर गावला बरं का. आणि इकडं आत आल्यानंतर बबन शेठला कपडे गावत नव्हते त्याची लग्नाची. कशी तर त्याला गावल्यानंतर मग काय आम्ही फोटो आलं कमी याचा जोडीदार जास्त आहे. मग काय आलं तर गेला तयार. आणि इकडे जे आहेत चाललं होतं लवकर या पाहुण्यानं म्हणत होती. आणि तेवढ्यात आमचा डॅनी आलता. डॅनी आल्या बबन शेठच्या गळ्यात पडला आणि फोटो बिटो काढून आम्ही आलो डायरेक्ट खाली. का तर देवाचं दर्शन घ्यायचं म्हणलं. देवा लग्नाला या बबन शेठच्या आईचं दर्शन घेतलं ना आलो आम्ही घोडं नाचवायला. तर आम्ही निघालो बघा गावात. आणि प्रॉब्लेम असा झालता, सगळी माणसं मोठ्या गाड्या घेऊन गाड्या पुढे गेलती आणि नवरदेव आमचा चालला होता SS वर. फायनल याचं देव संपलं, आम्हाला नाचायला भेटलं. सगळ्यांनी पोट भरून नाचलं. बबन शेठच्या आई वडिलांनी पण धिंगाणा घातला होता नाचून बरं का. आणि इकडं गड्याला घोड्यावर उतरून ओवळून घेतलं आणि घरात पाठवलं. आणि इकडे ह्याचं काकानं मावशी बागे नाद करत नव्हती. काकावरनं मिशोत ताव मारत होतं आणि आम्ही गेलो डायरेक्ट जेवायला. का दिवसभर वैताग आलता, पोट भरून जेवण केलं. आणि आम्ही आता आलो बघा डबल मंडपात आला. तर ही गँग काय नाचायची राहत नव्हती. शेवटी नाचून घेतलं. बबन शेठला म्हटलं आम्ही येतो बाबा, कारण उद्या यायचं आहे आम्हाला माघारी. आता परत भेटू तुम्हाला लग्नाच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.